अध्यक्ष महोदय, दिव्यांगांसाठी स्पर्धा परीक्षेला 1000 रुपये परीक्षा फी आहे। पूर्वी सुरुवातीला ती कमी होती, परंतु या परीक्षा फी मध्ये आपण सवलत देण्याचं धोरण निश्चित करणार का? एक त्याच्यानंतर एक डोळा गेला तर 40% दिव्यांगांचा दाखला दिला जातो, परंतु तो कायमस्वरूपी दिला जात नाही। दरवर्षी तो हे करावा लागतं। तो कायमस्वरूपी दाखला देण्याबाबत आपण विचार करणार का? आणि आता ज्या नोकऱ्या आपण घेणार आहात त्यामध्ये दिव्यांगांसाठी वेगळं आरक्षण करणार का? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी जो विचारला की स्पर्धा परीक्षेसाठी जर 1000 रुपये असेल तर नक्कीच त्याच्यामध्ये आम्ही काय सूट देता येईल त्याच्यावर विचार करू। दुसरा आपण प्रश्न विचारला की दिव्यांगांसाठी नोकरीचा विषय। नोकरीमध्ये ऑलरेडी त्याच्यामध्ये आहे, पण मागे आपल्याला लक्ष मागितलं असेल तर अनेक लोकांनी थोडीशी सर्टिफिकेट्स ही खोटी दिली होती आणि त्यामुळे अनेक लोकांवर आपण आता गुन्हेही दाखल केले आहेत। आणि त्या हिशोबाने कसं आहे की UDIDच्या अंडरमध्ये 40% जे असायला पाहिजे ते असलं, म्हणून आपण व्हेरिफिकेशन करून घेतो, कन्फर्मेशन करून घेतो। कारण की आमच्या लक्षात असं आलं की अनेक लोकांनी बोगस सर्टिफिकेट दिले होते आणि म्हणून आपण त्यांच्यावर गुन्हेही दाखल केले आहेत आणि त्यांना नोकरीतून बडतर्फी पण केलेले आहे। तसं परत रिपीट होऊ नये म्हणून आपण हे रिपीटेडली मागून घेतो।